नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा आपला प्रवास हा एक गुलदस्त्यातच आहे, कारण अजूनही माझं ठरलेलं नाही की कुठे जायचं ते। आता पुढे काही डेस्टिनेशन चेंज होतील असं वाटतंय, तर बघू आपण स्टेशनला गेल्यावर मग काय ते कळेलच। तर आता आपण इथून निघूया, मी आता कंपनीत आहे। आता इथून आता निघून मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। गाडी पूर्ण खाली आहे, पूर्ण गाडी खाली आहे। ते पाहिजे तिथे बसू शकता मित्रांनो। आता आपण हे दळे लॉजचे मालक आहेत, तर आपण त्यांच्याशी जरा बोलू की काय किती भाडं किती काय सगळं सविस्तर जरा सांगा आम्हाला। नमस्कार, कुठे आहे? अरे पुढचं टायर बघा ना, कुठे आहे? पुढचं टायर कुठे आहे माझं? आता हे भाऊ आपल्याला इथे मंदिराबद्दल काही माहिती देतील, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्या मंदिराचा इतिहास। थोडक्यात एक माहिती सांगा। माझे नाव शांताराम देवा शिंदे, गाव आज मारळ। आले या झुणका भाकर ठेचा, ओके। आणि मकर संक्रांतीच्या दिवशी इथं यात्रा असते, खूप मोठ्या प्रमाणात जोरात यात्रा असते। इथं यात्रेला येण्यासाठी बसेसची सोय अगदी रात्रंदिवस असते इथं। अगदी प्रत्येक खेडोपाडी तिथून 3 दिवस यात्रा असते इथं। मित्रांनो, त्याचं झालं आहे असं की आपला आजचा प्रवास हा मुंबई ते मार्लेश्वर परतीसह असा असणार आहे, परंतु ज्या गाडीने आजचा आपला प्रवास होणार आहे ती गाडी 11099 LTTवरून लोकमान्य टिळक टर्मिनसहून मडगावकरता चालते। ही गाडी मित्रांनो मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा आठवड्यातून 4 वार चालवण्यात येते व त्या गाडीची वेळ ही मध्यरात्री किंवा मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार पहाटे 12:45 आहे। तर त्या गाडीचं आपल्याला आणि लकीली रिझर्वेशन देखील मिळालेलं आहे, म्हणजे गाडी 1:15ची आहे आणि मी दुपारी 1:15 वाजता तिकीट काउंटरवर चेक केलं असता तर त्याचं रिझर्वेशन उपलब्ध होतं। तर त्यामुळे मी आपली जातानाची व येतानाची या दोन्ही रिझर्वेशन तिकीट करून ठेवलेली आहे। आपलं मुंबई ते रत्नागिरी हे आपलं रिझर्वेशन आहे। तर आपल्याला जायचं मार्लेश्वरला। तर मी याआधी जे काही लोकांचे व्हिडिओ बघितलेत तर ते संगमेश्वरवरून जवळ आहे, तर परंतु आपल्या गाडीला चिपळूण नंतर थेट रत्नागिरी थांबा आहे, ती संगमेश्वर थांबत नाही। तर त्यामुळे बघू आपण रत्नागिरीपर्यंत जाऊ व रत्नागिरीवरून मग तिथून आपल्याला कसं जाता येईल त्याचा प्रयत्न करू। अन्यथा आज सोमवार आहे, आज आपण प्रवासाला निघालो तो वार सोमवार आहे 5 जानेवारी व उद्या 6 जानेवारी मंगळवार म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे। तर त्यामुळे एक मन असंही सांगते की जर रत्नागिरीला उतरलो तर आपण गणपतीपुळेला जाऊया। गणपतीपुळेला जाऊन अंगारकी संकष्टी चतुर्थीचं आपण बाप्पाचं दर्शन घेऊ। तर बघू आता आपल्याला पोचायला किती वेळ लागतं आहे, काय होतं आहे, पुढचे सर्कमस्टन्स त्याच्यावर आपण ठरवूया। मित्रांनो, लोकमान्य टिळक टर्मिनसला जाण्याकरता तुम्ही सेंट्रल, वेस्टर्न कुठून येत असाल तर सर्वप्रथम कुर्ला स्टेशनला उतरा व कुर्ला स्टेशन प्लॅटफॉर्म 7वरून तुम्हाला पनवेल, वाशी, बेलापूर कुठल्याही लोकलने तुम्ही कुर्ला स्टेशनच्या पुढील स्टेशन टिळकनगर आहे तिथे उतरा व तिथून आपल्याला लोकमान्य टिळक टर्मिनस हे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। मित्रांनो, आता 12 वाजलेले आहेत। आता तुम्ही पाहू शकता, आता आपण टिळकनगर स्टेशनला उतरलेलो। आता इथून आपण लोकमान्य टिळक टर्मिनसला जाऊया व तिथून आपली गाडी आहे। चला भेटू। हे बघा, टिळकनगर स्टेशनवरून शेवटचा कुर्ला साईडचा डबा पकडायचा शेवटचा व सरळ मागून चालत आलं की उजवीकडे वळल्यावर आपल्याला लोकमान्य टिळक टर्मिनस लागतं। हा बघा स्टेशन आहे आणि हा इथे आपण सरळ टिळक टर्मिनस 11099
क्रमांक 4 वर ही गाडी होती. मडगाव एक्सप्रेस वाया कोकण रेल्वे. ज्या गाडीची निर्धारित वेळ 12:45 आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून सुटेल. मित्रांनो 4 वर गाडी लागलेली आपली. ज्या गाडीची निर्धारित वेळ 12:35 आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून सुटेल. यात्रीगण कृपया ध्यान दे. गाडी संख्या संपूर्ण गाडी खाली आहे मित्रांनो. 538 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर जंक्शन. पुढचा डबा दाखवतो तुम्हाला. सुपरफास्ट एक्सप्रेस जिसके रवाना होने जनरलची का कोच. निर्धारित समय 12:35. प्लेटफॉर्म क्रमांक 3 गाडी पूर्ण खाली आहे. पूर्ण गाडी खाली आहे. ते पाहिजे तिथे बसू शकता मित्रांनो. लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस वाया कोकण रेल्वे. ज्या गाडीची निर्धारित वेळ 12:45 आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून सुटेल. यात्रीगण कृपया ध्यान दे. गाड़ी संख्या 1109 लोकमान्य तिलक टर्मिनस मडगांव एक्सप्रेस वाया कोंकण रेलवे जिसके रवाना होने का निर्धारित समय 12:45. पाहू शकतो मित्रांनो. डोकेदुखी कमरेचा त्रास खांदेदुखी यांच्या वेदनांमुळे तुमचं संपूर्ण एकदम वेळेत गाडी निघाली. एकदम खाली गाडी. मित्रांनो हे शेवटचे लोकल आहे कसं. शेवटची लोकल कसाऱ्यासाठी. वरून येणारी मडगाव ला जाणारी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून सुटेल. लोकमान्य तिलक टर्मिनस से आने वाली मडगांव को जाने वाली गाड़ी नंबर 1109 लोकमान्य तिलक टर्मिनस मडगांव एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 से चलने को तैयार है. हम आपकी सफल सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. मे आई हैव मित्रांनो काल दुपारपासून मनात विचार चालू होते. जेव्हापासून या गाडीचं आपलं रिझर्वेशन झालं आहे तेव्हापासून विचार चालू होते की गणपतीपुळे जाऊया की मार्लेश्वर जाऊया. बाप्पाचं दर्शन घेऊया की बाप्पाच्या पप्पांचं दर्शन घ्यायचं. तर तो गोळ आता संपलेला आहे. बाप्पानेच आपल्याला सिग्नल दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की जाऊन महादेवांचं दर्शन घे. तर आता आपण मार्लेश्वर जाणार.
नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तुम्ही सकाळचे पाहू शकता साधारण 6 वाजत आलेत. मी जरा जवळ जाऊन दाखवेन रेल्वे स्टेशनचा. आता आपण संगमेश्वर स्टेशनला आहोत. आपल्या गाडीला इथे थांबा नव्हता, परंतु सायडिंगला थांबलेले. माझ्या मते रत्नागिरी मुंबई जी पॅसेंजर आहेत तिला सायडिंगसाठी उभी राहिलेली, तिला पास देण्याकरता. मित्रांनो, प्रति प्रवासी 30 रुपयाप्रमाणे आपण शेअरिंग रिक्षाने संगमेश्वर डेपोपर्यंत चाललेलो आहोत. हे अंतर जवळपास 5 ते 7 किलोमीटर आहे. मित्रांनो, आता आपण संगमेश्वर डेपोला पोचलेलो आहोत. मुंबईकडे जाणारा रस्ता. आपण संगमेश्वर स्टेशनकडून आलो. संगमेश्वर देवरुख मित्रांनो, पाहू शकता आपली बस लागलेली आहे. सकाळी 7 वाजताची बस आहे, संगमेश्वर डेपोची बस आहे. चला तर देवरुख जाऊ आणि मग तिथून मग पुढे तुम्हाला पुढची माहिती देतो. मित्रांनो, मार्लेश्वर जाण्याकरता आपल्याला संगमेश्वर स्टेशनहून STने किंवा शेअर रिक्षाने संगमेश्वर स्थानक यावं लागेल व संगमेश्वर डेपोतून आपल्याला देवरुखपर्यंत प्रवास करावा लागेल व देवरुखहून मार्लेश्वर असा आपला 3 टप्प्यात प्रवास होणार आहे. संगमेश्वर ते देवरुख हे अंतर जवळपास 12 ते 15 किलोमीटरचं असून त्याचं तिकीट भाडं हे 31 रुपये आहे. आपण देवरुखला जाऊ व तिथे जाऊन आपण आंघोळ करून फ्रेश होऊन मग आपण मार्लेश्वरकरता पुढची बस पकडू. दत्त मंदिर आहे डेपो. चला इथं कुठे तर फ्रेश व्हायची विचार. दत्त मंदिर मित्रांनो समोर डेपो आहे आणि हे इथे दळी लॉज. चला चौकशी करूया, आपल्या आंघोळीची सोय का. आता मी आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे. आता आपण ज्या दळी लॉजमध्ये राहिलेलो आहे ते जरा मी तुम्हाला इकडच्या रूम वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला या. साधारण रूम आहेत, पण तरी आपण त्यांच्याशी पण एकदा बोलूया काय किती चार्ज आहे ते. ही अशी रूम आहे. हे सिंगल लोकांसाठी राहण्यासाठी एकदम व्यवस्थित आहे. टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. आता आपण हे दळे लॉजचे मालक आहेत, तर आपण त्यांच्याशी जरा बोलू की काय किती भाडं किती काय सगळं सविस्तर जरा सांगा आम्हाला. नमस्कार, मी दळी लॉज देवरुख स्टेट बँक रोड. आपल्या इथे ते 11 रूम आहेत आणि रूम स्वच्छता आहे आणि पार्किंग जागा प्रशस्त आहे. अशा दृष्टीने सगळे रूम व्यवस्थित आहेत. तर 1 तासासाठी फ्रेश होण्यासाठी आपण 300 रुपये घेतो आणि 24 तासासाठी असेल डॉर्मेटरी तर 300 रुपये प्रत्येकी घेतो आणि स्पेशल रूम नॉन AC 700 रुपये आहे.
आणि AC रूम घेतात तर 2 माणसाचे 1200 रुपये आहेत. अशा दृष्टीने रूम आहेत. फॅमिलीसाठी प्रशस्त रूम आहेत आणि जागा पण प्रशस्त आहे. हो हो त्या दृष्टीने आणि एकदम डेपोच्या समोरच आहे तुमचं. मार्केटमध्ये हां आहे. हो 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 सगळ्या तर त्यामुळे सुविधा एकदम आहेत. एकदम एकदम सोयीस्कर आहे. हां या आपण धन्यवाद. आवश्यक भेट द्या. हां हां नक्की 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 आपले बजेट प्रवासीचे जे कोणी असतील ते सगळे जर इकडे यायचं झालं महाबळेश्वरला तर नक्की इथे येतील. धन्यवाद सर. हो, थँक्स. मित्रांनो पाहू शकता हे दळी लॉज. हे बघा आपण इथून इथे आतमध्ये दळी लॉज येतो आणि इथे हा आपला समोर डेपो आहे. हे बघा हे मंदिर दाखवतो तुम्हाला दत्त मंदिर. दत्त मंदिराच्या समोरच डेपो आहे. तर चला आता आपण डेपोत जाऊ. आपली गाडी आहे 8:45ची तर वेळेत जाऊ. 8:30 होऊन गेलेले आहेत. चला तर लगेचच जाऊया. जय श्री गुरुदेव दत्त. चला दत्तगुरूंचं दर्शन घेऊ. आता आपण एस टी स्टँडकडे येऊया. समोर एस टी स्टँड आहे. आपली बस लागली का बघा. चौदा महाबळेश्वर नंबर 1443 महाबळेश्वर 1443 नंबर 7150 अक्कलकोट संगमेश्वर अक्कलकोट साखरपा मलकापूर कोल्हापूर सांगली मिरज पंढरपूर सोलापूर अक्कलकोट 7150 अक्कलकोट गाडी नंबर 7150 अक्कलकोट 7138 स्वामी मंदिर रत्नागिरी गाडी नंबर रत्नागिरी. चला बसूया. बस काढली. आठवड्यात आहे ना यात्रा. होय 14 तारखेपासून काहीतरी आहे, 14 तारखेपासून. 14 तारखेपासून आहे ना. नंतर वाढीने आता 11 तारखेपासून वाढला. आणि महाशिवरात्रीला पण असते ना. 14 ते 17 3 दिवस यात्रा आहे. 3 दिवस. ठीक आहे. कुठं आहे? अरे पुढचं टायर बघा ना कुठं आहे? पुढचं टायर कुठं आहे माझं? हा? मित्रांनो ह्या बसमधून आलो आपण. आता इकडे मंदिराकडे जाऊया. चला 2 तासाची बस आहे परत. खाली गावात जिथून तुम्ही बसलात मारळ तिकडे म्हणजे 4 किलोमीटर. आणि हे इकडचं हे शौचालय हे सगळं कामातून गेलेलं आहे, बंद आहे. हां मग इकडं काहीच राहण्याची सुविधा नाही. काहीच नाही म्हणजे मारायलाच थांबायचं आलं तर. मारायला आहेत का पण आहे ना. मठात आहे राहण्याची व्यवस्था. चल मित्रांनो लक्षात ठेव.
हर हर महादेव. श्रींच्या दर्शनाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत. हनुमान मंदिर. चला, बजरंगबली की जय. झुणका भाकर शाकाहारी थाळी मित्रांनो वाचू शकता. 50 रुपये मात्र. येताना जर आपल्याकडे वेळ असेल तर नक्कीच इथे जेवून जाऊ. पावसाळ्यात मित्रांनो हे सगळे धबधबे आहेत. जानेवारी त्यामुळे इथे सगळं सुक्क आहे. मित्रांनो आधी दर्शन करूया, मग काय नजारा दिसला ते महाबळेश्वर देवस्थान. मित्रांनो आतमध्ये जर मोबाईल बंदी असेल तर बाहेरूनच मी तुम्हाला काही दाखवेन आणि मग आपण दर्शन केल्यानंतर येतो. इकडे दिसतात ना, इथून धबधबे कोसळतात. छोटा धबधबा आहे. चला बघूया. मित्रांनो धबधबा पावसात खूप मोठा असतो. आपल्याला एवढासा प्रवाह दिसतो. मित्रांनो इथे खाली गगनगिरी महाराजांचे शिष्य पवनगिरी महाराजांचं देखील आश्रम आहे. तर आपण तिथे देखील जाऊन तिथे दर्शन करणार आहोत. जाऊया जाऊया. जय शिवशंभो महाराज. हर हर महादेव. भगवान भोलेनाथ की जय. इथून स्ट्रीप उतरणं आहे. गावून आलं आहे. आता खाली तलाव. हा बघा, हा पावसाळ्यात मित्रांनो इथे बंदी असेल कारण हा धबधबा फुल फ्लोमध्ये वाहत असेल. हा बघा, आपण आता त्या मंदिराकडे चाललो आहे आणि तो धबधबा तिथून येतो आहे. त्यामुळे माझ्या मते पावसात मे बी बंद करत असतील, मला माहीत नाही. पण तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा मला की इथे जाता येतं का पावसाळ्यात. आपण जाऊया आता, बघू. आपल्याला पाणी कमी वाटतंय ना. पावसात इथे असं चालू नसेल ना. पावसात इथे जाता येतं नाही ना. पायरीच्या खाली नाही ना. हां तेच. चला मित्रांनो आता आपण तिथे मंदिरात जाऊन येऊ. बघूया. मला वाटतं इथून जाण्याकरता काही मार्ग बंद दिसतो. जय
जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त. हे बघा, हा धारेश्वर धबधबा आहे. केवढा उंचावरून कोसळत असेल विचार पण करू शकतो नाही आपण. आणि आपण मार्लेश्वराचं दर्शन घेतलं तर मित्रांनो ते तिथे वरती मिळालं. आता हे भाऊ आपल्याला इथे मंदिराबद्दल काही माहिती देतील, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्या मंदिराचा इतिहास थोडक्यात एक माहिती सांगा. माझं नाव शांताराम देवा शिंदे, गाव हाच मारळ. पण हे देवस्थान आहे, याचं नाव मार्लेश्वर. हं. श्री मार्लेश्वर हा तसा स्वयंभू गुहेमध्ये स्वयंभू पिंड आहे. आणि ही जी गुहा आहे ती पांडवनकालीन आहे, हां द्वापार युगातली. हां परंतु इथे त्यावेळेला पांडव जे अज्ञातवासात होते हां त्यावेळेला ते प्रत्येक ठिकाणी 5-5 दिवस थांबायचे. हां. असे 1 वर्ष त्यांनी अज्ञातवास पुऱ्या भारतामध्ये काढला. हां तसे इथे जसे आहेत त्याचे आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कित्येक ठिकाणी पांडवांनी गुहामध्ये शंकराची स्थापना केलेली आहे. अधिक पाण्याची कुंड तयार केलेली आहेत. हां त्याचे अवशेष अजून आपल्या भारतामध्ये ठिकठिकाणी मिळतात. हां ते हे मार्लेश्वर देवस्थान हे शिवाजीपूर्वी हां आदिलशाह म्हणजे मुसलमानांची सत्ता होती. हां आदिलशाही त्यावेळेला पुष्कळ अत्याचार व्हायचे हिंदूंवर. हां गाई गुरंढोरे समोरासमोर कापायचे. हां तर हा जो देव आहे हां. मार्लेश्वर हा देवरुखच्या बाजूला मुरादपूर गाव आहे. हां मुरादपूर म्हणून हां हां त्या गावामध्ये ह्याचा एक त्या काळामध्ये जुना पुराण आहे, त्याचे अवशेष अजून शिल्लक आहे. हां तिथे मंदिर होतं. हां त्याच्यासमोरच त्या मुसलमानांनी मशीद बांधली आणि तिथे बाहेर उघड्यावर गाई पुढे कापायचे. हां हे हा शंकरा म्हणजे हे देवस्थान आहे. हां. हे ममलेश्वर 12 ज्योतिर्लिंगातील ममलेश्वर हे लिंग आहे. हां 12 ज्योतिर्लिंगामध्ये त्याचा ते ममलेश्वर हे तिकडे हां. आहे, परंतु त्याचं रूप इथे अंश आहे. हां हां आणि हा ज्या वेळेला तिथून निघाला हां. मुरादपूरवरून हां त्यावेळेला तो आला तर अंगोली म्हणून गाव आहे मारळच्या बाजूला. हां 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 अच्छा अच्छा तिथे ते मंदिर हां. आहे ते. हां तर मी तिथे येतो ना. हां तिथे तो उभा राहिला. हां रात्र होती. तर काय असतं माहिती आहे, ह्या काही गोष्टी असतात ह्या आपल्या म्हणजे जनतेला त्याबद्दल दाखवण्यासाठी वेगवेगळे हे करतात ना. हां, जसे रूपं घेतात. योगी असो परमेश्वर हां असो हां 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 वेगवेगळे याने हे हां, करतात. रूपं घेतात. ते बरोबर. जण थांबला आणि साथ घालायला लागला. कोणतरी या रात्री हां. 12-1 टाईम होता. हां कोणतरी या मला जरा वाट दाखवा, हां उजेड दाखवा. हां एक तांबार या काळामध्ये तांबडं कातीत होता. हां एक अर्जंट चप्पल होती, तांबडं कातीत होता. तर तो दिवटा घेऊन आला. हां पूर्वी त्या काळामध्ये केरोसिन नव्हतं. हां तिळाचं तेल, हां रुईचं तेल असे हां. वेगवेगळे याचं तेल असायचं. बरोबर, आणि त्याचे बरोबर. दिवटेच असायचे. हां ह्या बत्त्या बित्त्या नव्हत्या. राखलेल्या बत्त्या होत्या त्या त्या काळामध्ये नव्हत्या. तो दिवटी घेऊन आला. हां आला आणि बघितलं हा मनुष्य रूपातच होता त्यावेळेला. हां तर त्यानं सांगितलं मला वाट दाखव, उजेड दाखव. हां. बोला ठीक आहे. मग तो दिवटे घेऊन इथे जे आता हे पवई म्हणून हे क्षेत्र आहे, पाळणे जिथे लागतात हां तिथपर्यंत आला. तोपर्यंत सकाळ झाली. हां हा गुप्त झाला इथे हां मार्लेश्वर हां गुप्त झाला. हां गुप्त झाल्यानंतर त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि आपल्या परत माघारी परत माघारी हां गेला. हां हे आख्यायिका म्हणजे आम्ही तर काय आम्ही त्यावेळेला एवढा आदिलशाह म्हणजे 400-500 वर्षापूर्वीचं काय आम्ही काय अनुभवलं नाही. पण बरोबर बरोबर हां सांगितलेलं, ते आपल्या वाडवडिलांनी हां हां सांगितलंय ते वाडवडिलांनी सांगितलं सर बरोबर. आता तर इथे आता 14 जानेवारीला हां मकर संक्रांत असते. हां केव्हा 15ला येते केव्हा 14ला येते. यावर्षी 14ला आहे. त्या दिवशी हा हां. मार्लेश्वरचा
गिरजा पार्वती बरोबर विवाह होतो. हां मार्लेश्वरची पालखी आंबोली गावातून येते. तिथे आता मठ बांधला गेलाय. हां, हां. तिथे ते आला ज्यावेळी सांबाराला आवाज दिला हां तर तिथे त्याचा मठ आहे. तिथून त्याची मार्लेश्वरची पालखी येते. अच्छा, अच्छा. त्याची साखरप्यावरून, साखरपा म्हणून गाव आहे, हां तिथून गिरजेची पार्वतीची पालखी येते आणि देवरुखवरून हां. वाडेश्वर म्हणजे यजमानी हां. मार्लेश्वरचा त्याची पालखी येते. तशाच करवल्या म्हणून कित्येक ठिकाणच्या दिंड्या येतात. हां हां 2-3 ठिकाणच्या लांजा हां. अशा दिंड्या येतात. हां. आणि मग 14ला मुहूर्त बघून हां मकर संक्रांतीला मुहूर्त बघून हां. जंगम स्वामी लिंगायत समाजांचे हां त्यांच्या याने इथले आजूबाजूच्या गावातले 360 मानकऱ्यांना आव्हान करून हां. तिथे त्या मार्लेश्वरचा विवाह सोहळा अगदी माणसासारखा पार पडतो. अच्छा आणि हां, हां. भरपूर म्हणजे लाखो लोक येतात. हां हां. आता किती दिवस चालते ती यात्रा 12, 13, 14 हां आणि 15ला गावी म्हणजे मारळ गावामध्ये हां. लागची भरते. हां असे 3 दिवस इथे सोहळा फुल असतो. माणसं येतात. हां. 13ला रात्री येतात. हां. 12ला भोगी असते. हां. 13ला रात्री पालख्या येतात. हां 14ला विवाह होतो. पालख्या आल्यानंतर हां. गिरजेला मागणी घातली जाते. पालख्या तिन्ही आल्यानंतर गिरजेला मागणी माणसांना जशी मागणी घालतात त्या पद्धतीने हां. मागणी घातली जाते. त्याच्यानंतर तिचा साखरपुडा केला जातो इथेच. हां आणि साखरपुडा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुहूर्तावर हां लग्न विवाह सोहळा विवाह संपन्न सोहळा होतो. होतो. वा 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 बरोबर. खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद. धन्यवाद तुमचे आभारी आहे. अजून 12ला अजून अर्धा तास आहे तोपर्यंत जेवून घेऊया झुणका भाकर खाऊन घेऊया. आले या झुणका भाकर ठेचा ओके. मित्रांनो आता आपण मार्लेश्वर मंदिर दर्शन करून आता आपण निघालेलो आहोत. तर आपली गाडी संध्याकाळची आहे तर त्यामुळे बघूया आता जर इथून जर मला देवरुखपर्यंत पटकन 12ची बस आहे. एक अजून 10-15 मिनटं बाकी आहेत. तर जर आपल्याला वेळेत जर बस मिळाली आणि देवरुखवरून पण संगमेश्वरकरता बस मिळाली तर आपण आज परशुराम मंदिर देखील जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघू कसं काय जमतं ते, कारण आपलं रिझर्वेशन होतं तर त्यामुळे आपली संध्याकाळी गाडी 6-6:30ची रत्नागिरीवरून आहे. ज्या गाडीने मित्रांनो आपण आलो त्याच गाडीने आपला परतीचा देखील प्रवास होणार आहे. परंतु त्या गाडीला रत्नागिरीला थांबा आहे. रत्नागिरीनंतर चिपळूण. येताना कोइन्सिडन्सली ही गाडी संगमेश्वर थांबली आणि आपण उतरलो आणि आता आपण पुढे गेलो असतो मग प्लॅन अजून बदल झाला असता. ठीक आहे बघू आता देखील आता परशुराम मंदिर आपण जाणार की नाही हे पुढे बसेसवर अवलंबून आहे. आता आपल्याला पुढे कुठल्या बस मिळतात त्या बघू. इथून प्रथम देवरुख पोचणं आहे आणि देवरुखवरून जर आपल्याला बस जर वेळेत मिळाली टुवर्ड चिपळूण तर आपण थेट चिपळूण जाऊ परशुराम मंदिर आणि मग तिथून मग रत्नागिरीला आपली जी गाडी आहे 6:15ची ती गाडी चिपळूणला साधारण 7:30पर्यंत माझ्या मते येईल. तर आपण ठीक आहे एक आपल्याला 6:30-7पर्यंत वेळ आहे. जर झालं तर बघू आपण. तर चला बघू बसची वाट बघतो आहे. बस आली तर मग आपण निघून जाऊ. सांगली देवरुख मार्लेश्वर. मास्तर काही माहिती द्या म्हणजे इकडे येणाऱ्या बसेसबद्दलची माहिती द्या. नमस्कार, मी अमोल साळुंके, देवरुख डेपो चालक वाहक. मार्लेश्वरसाठी येण्यासाठी ह्या देवरुखवरून गाड्या ज्या आहेत हां. त्या चार टायमाला आहेत. 4 वेळेस हां. म्हणजे सकाळी 9च्या टायमाला एक आहे देवरुखवरून, हां पुन्हा परत 11 वाजता एक आहे, हां दुपारी 2ला एक आहे आणि 4ला एक आहे. हां हां अशा 4 गाड्या इकडे येतात. हां आणि इथून परतीला ह्या 4च गाड्या आहेत. हां त्याबरोबर 1 तासाच्या अंतरावर 2 तासाच्या अंतराने इथून निघतात त्या. हां हां आणि मकर संक्रांतीच्या दिवशी इथं यात्रा असते. हां. खूप मोठ्या प्रमाणात जोरात यात्रा असते. हां इथं यात्रेला येण्यासाठी बसेसची सोय अगदी रात्रंदिवस असते इथं. हां हां अगदी प्रत्येक खेडोपाडी तिथून 3 दिवस 13-14 3 दिवस यात्रा असते इथं. हां आणि बसेसची भरपूर सोय असते. अगदी साखरपा, रत्नागिरी, पाली, लांजा इथून सगळ्या भागातून इथं गाड्या येतात.
येण्यासाठी जाण्यासाठी खूप चांगली सोय आहे. हा. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी अं, भाविकांनी भाविकांनी याचा खरोखर लाभ घ्यावा. चांगली सोय आहे म्हणजे इथं. आता मी म्हणतो रत्नागिरी स्टेशन किंवा संगमेश्वर, आता इथे रत्नागिरी- जवळ कुठलं स्टेशन आहे? आता इथून सगळ्यात पहिला जवळ स्टेशन आहे ते संगमेश्वर. संगमेश्वर. हा, हा, मग त्याच्यानंतर संगमेश्वरवरून बसेस मग त्या संगमेश्वर स्टेशनवरून इकडे येणाऱ्या बसेस भरपूर आहेत यात्रेच्या दिवशी. आहे ना? अगदी अर्ध्या तासाला गाडी आहे तिथून इकडे यायला. आणि रत्नागिरी स्टेशन पासून पण इकडे यायला गाड्या भरपूर आहेत. हा, हा, हा. यात्रेच्या 3 दिवस अशी सोय असते की जोरात की बोलायचं कामच नाही. हा, हा. अगदी गैरसोय काही होणार नाही तुमची इथे. वा. चांगली बस आहे. धन्यवाद. धन्यवाद, खूप चांगली माहिती दिली. तर मित्रांनो, आपण बसने देवरुखला रवाना झालेलो आहोत. तर ह्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया व भाग 2मध्ये आपण परशुराम मंदिर कसं जाता येईल, तिथे राहण्याची खाण्याची काय व्यवस्था आहे व आपला मुंबईचा परतीचा प्रवास, हे सर्व भाग 2मध्ये आपण पाहूया. तर ह्या व्हिडिओला मी इथेच थांबवतो व संगमेश्वर रेल्वे स्थानक वेळापत्रक, संगमेश्वर बस स्थानक वेळापत्रक, देवरुख बस स्थानक वेळापत्रक हे मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फोटोमध्ये दाखवत आहे. त्या फोटोला तुम्ही झूम करून पाहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.